नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा ही परीक्षा 8 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे. त्याच्याविषयी आज आपण थोडी माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम आपल्या सर्वांना माहिती आहे की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना तुम्हाला शिस्त म्हणजे तुमच्या वागण्यावरती, अभ्यासावरती तुमचं डिसिप्लिन असणं खूप आवश्यक आहे आणि तुमचा फोकस असणं खूप आवश्यक आहे. तर ह्या दृष्टीने सर्वांनी थोडंसं कामकाज केलं पाहिजे असं मला वाटतं. दुसरं, ही जी परीक्षा आहे ह्या परीक्षेला कोणती पुस्तकं वापरायची याच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये बऱ्याच वेळेला कन्फ्युजन दिसतं. बघा, मला एक आपल्या सर्वांना सांगायचं की महाराष्ट्रामध्ये जेवढी मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्या सर्वांमध्ये थोड्याफार फरकानं तीच पुस्तकं वापरली जातात. त्याच्यामुळं पुस्तकांमध्ये जास्त कन्फ्यूज न होता तुम्ही कुठल्याही प्रकाशनाची दर्जेदार म्हणजे प्रत्येक विषयासाठी एक किंवा फार फार तर 2 पुस्तकं तुम्ही वापरा. त्याच्यापेक्षा जास्त पुस्तकं वापरू नका. बऱ्याचशा यशस्वी कॅन्डिडेट्सनी किंवा मागचे जे काही यशस्वी विद्यार्थी असेल त्यांनी ही बाब वारंवार स्पष्ट केली आहे की ते प्रत्येक विषयासाठी 1 किंवा 2च पुस्तकं स्टँडर्ड मटेरियल ते वापरायचे. तर पुस्तकांची जी लिस्ट आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही वाचून पहा. आणि मी असं म्हणत नाही की ही एकदम आदर्श पद्धती आहे किंवा ही मी सुचवलेली लिस्ट जी आहे ती एकदम आदर्श आहे. ही माझी पद्धत होती. याच्यातले चांगले पॉईंट्स तुम्हाला जे वाटतील ते तुम्ही घ्यावेत. इतर काही कॅन्डिडेट असतील त्यांची काही चांगली पद्धत असेल ती सर्व तुम्ही थोडंसं व्हिडिओज वगैरे पाहून ती ठरवावी आणि मग तुम्हाला काय सुटेबल आहे अशी प्रत्येकाची स्वतःची एक युनिक स्टाईल असते सक्सेस होण्याची. तर 1000 कॅन्डिडेट जर सक्सेसफुल झाले असतील तर त्यांच्या 1000 वेगवेगळ्या पद्धती असू शकतात. त्यामुळे तुम्हाला स्वतःला काय सुटतं हे जास्त महत्त्वाचं आहे. ही पुस्तकांच्या बाबतीतली गोष्ट झाली. दुसरा जो प्रश्न आहे टाईम मॅनेजमेंट. आता तुम्हाला फार काळजीपूर्वक तुमचं टाईम मॅनेजमेंट करावं लागेल. म्हणजे अगदी डेली बेसिसवरती जर ठरवायचं झालं तर मी ज्यावेळेस अभ्यास करायचो त्यावेळेस मी आठवड्याचे साधारण 40-42 तास अभ्यास व्हावा असं एक माझं साधारण रुटीन असायचं. मी वर्किंग प्रोफेशनल होतो, म्हणजे मी शिक्षक होतो, प्राथमिक शिक्षक होतो पुणे कॉर्पोरेशनमध्ये. त्यामुळं हे जे 42 तास आहेत ते आठवड्याचे मॅनेज करताना मला थोडंसं अडचण यायची. कारण माझे वर्किंग आवर्स जास्त असायचे. सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत शाळा असायची. मग मी काय करायचो की शनिवार रविवार जास्तीत जास्त वेळ भरून काढण्याचा प्रयत्न करायचो. हे नॉर्मल पिरियडमध्ये झालं. ज्यावेळेस तुमची एक्झाम जवळ येते त्यावेळेस हा तुमचा कालावधी आणखी वाढू शकतो. हा जास्त कालावधीचा अभ्यास तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर परीक्षेसाठी किती दिवस राहिलेले हे थोडंसं बघा. आता 75 दिवस जर राहिले असेल तर कुठल्याही परीक्षेसाठी साधारण शेवटचे 20 ते 25 दिवस जे आहेत ते रिव्हिजनसाठी तुम्ही ठेवले पाहिजेत असं मला वाटतं. ह्या कालावधीमध्ये तुम्ही नवीन कुठलंही पुस्तक वाचू नका. जे तुम्ही वाचलेलं आहे ते रिवाईज जर केलं नाही तर ते वाचू नका. म्हणजे त्याच्यापेक्षा ते न वाचलेलं बरं. कारण तुम्ही एकदा वाचलं तर ते परीक्षेमध्ये उतरत नाही आणि तुमचं कन्फ्युजन आणखी वाढत जातं. आता तुम्हाला जेवढे दिवस आहेत त्यातले शेवटचे 20-25 दिवस सोडून उरलेला जो टाईम आहे त्याचं तुम्ही नियोजन केलं पाहिजे. म्हणजे 60 दिवस जर आपल्याला राहिले असते, समजा 75 मधले आपण एक 20 दिवस सोडले, 50-55 दिवस आपल्याला राहतात. ह्या 50-55 दिवसामध्ये काय काय वाचायचं आहे त्याचं एक तुम्ही नियोजन करा. किती पुस्तकं आपल्याला वाचायची आहेत. मग जर एवढी मला पुस्तक वाचायची असेल तर प्रत्येक दिवसाला किती वेळ दिला पाहिजे हे असं तुम्ही एक टाइम टेबल करा आणि ते लिहून काढा. आणि लिहून काढल्यानंतर ते टाइम टेबल फॉलो करण्याचा प्रयत्न करा. मला माहिती आहे की सगळ्याच्या सगळं टाइम टेबल फॉलो होणार नाही, कुणाचंच होणार नाही. आमचंही होत नव्हतं, आम्ही सिलेक्ट झालो असलो तरी. पण त्याला जास्तीत जास्त स्टिकअप राहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचा सक्सेसचा जो रेशो आहे तो वाढायचं प्रमाण त्याची शक्यता जास्त आहे. हा झाला टाईम मॅनेजमेंटच्या बाबतीतला प्रश्न. पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे रिव्हिजन. मी ज्या रिव्हिजन करायचो माझं असं स्पष्ट मत आहे की मिनिमम कुठल्याही पेपरला परीक्षा हॉलमध्ये जाताना तुमच्या 10 रिव्हिजन झाले पाहिजेत. आता 10 रिव्हिजन हा फार एक्झॅगरेटेड आकडा वाटू शकतो, पण त्या कशा करायचो मी कशा पद्धतीने करायचो. समजा आता उदाहरण आपण एक घेऊया. ग्रोवर यांचं एक पुस्तक आहे हिस्ट्रीचं. ते साधारण 600 पेजेसचं आहे. ज्यावेळेस ते पुस्तक 3 रिडिंग व्हायच्या माझ्या पहिल्या 3 रिडिंगमध्ये ज्यावेळेस मी त्या 3 रिडिंग करायचो त्यावेळेस महत्त्वाचा जो पार्ट आहे तो मी अंडरलाईन करायचो. पहिल्या रिडिंगला कधी तुम्ही जास्त त्याच्या नोट्स वगैरे काढू नका, कारण पहिल्या रिडिंगमध्ये तुम्हाला सगळाच पार्ट अननोन असतो, बऱ्यापैकी पार्ट अननोन असतो आणि तो तुम्हाला सगळाच महत्त्वाचा वाटायला लागतो. त्यानंतर म्हणजे पहिली रिडिंग झाल्यानंतर तुम्ही त्यातला महत्त्वाची वाक्य अंडरलाईन करून ठेवा. दुसऱ्या रिडिंगला तुम्ही काय करा, जी वाक्य तुम्ही अंडरलाईन केली आहे त्यातले महत्त्वाचे शब्द तुम्ही अंडरलाईन करा. आणि तिसऱ्या रिडिंगला काय करा
की त्या वाक्यांमधले नोट्स ज्या आहेत त्या वरती समासामध्ये किंवा खालच्या बाजूला समासामध्ये त्या लिहून काढा त्या पुस्तकावरतीच. असं एकदा तुमच्या 3 रीडिंग झाल्यानंतर 500-600 पेजेसमधली अगदी महत्त्वाची जी पेजेस आहेत ती 150 ते 200 पेजेस होऊ शकतात. मग हे जे पेजेस आहेत याचे मी माझ्या मोबाईलमध्ये फोटो काढून ठेवायचो. अशा अगदी 4000 पर्यंत इमेजेस माझ्याकडे सगळ्या विषयांच्या झाल्या होत्या. मग प्रत्येक इमेजसाठी प्रत्येक विषयासाठी मी एक स्वतंत्र फोल्डर केलं होतं. मग हे जे फोल्डर आहे मी कुठेही चहा घ्यायला गेलो, दुपारी मेसमध्ये गेलो किंवा रात्री झोपताना सुद्धा ते जे फोल्डर आहे ते 120 पानं 150 पानं, आता हे 600 पेजेस असल्यामुळे हे जास्त व्हायचं. पण अगदी आपली पुस्तकं जी आहेत ती 200-200 पेजेस असतात. त्यांची जी काही पेजेस आपण फोटो करतो ही अगदी कमी व्हायची, अगदी 70-80 पेजेस व्हायची. मग ती 70-80 पेजेस तुम्ही एकदा जर चाळली त्याला काही फार वेळ लागत नाही, ती एक प्रकारे तुमची रिव्हिजनच होते. तर बरेचसे माझे मित्र होते, काही सिलेक्ट झालेले माझे बॅचमेट्स होते, ते काय करायचे, ते ऑडिओ रेकॉर्डिंग करून घ्यायचे आणि ते ऐकत बसायचे. तर अशा पद्धतीने तुम्ही रिव्हिजन करू शकता. रात्रीच्या वेळी जर तुम्ही झोपताना जरी ते पाहिलं तर त्याचा दुसरा एक फायदा आहे की तुम्ही झोप लवकर येते. आपण जर व्हॉट्सअप किंवा यूट्यूबवरती सर्फिंग करत राहिलो तर आपल्याला झोप येत नाही. तुम्ही पण हे जर पुस्तक वगैरे काय वाचायला घेतलं लवकरच आणि शांतपणे झोप लागते. तर हा एक त्याचा दुसरा फायदा आहे. शेवटचा आणि एक महत्त्वाचा मुद्दा मला असं वाटतो की आपण जे मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर झाले, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बघितले पाहिजेत. कारण MPSC जो प्रश्नांचा पॅटर्न आहे तो पॅटर्न शक्यतो त्याची जी काही लेवल आहे ती कुठल्याही टेस्ट सिरीजला किंवा कुठल्याही इतर बाबींना गाठणं शक्य होत नाही. त्यामुळे मागच्या वर्षी जे क्वेश्चन आहेत ते तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात बघितले पाहिजेत. याचा फायदा असा होतो की तुम्हाला अभ्यास करताना नेमका कोणता भाग महत्त्वाचा आहे, कोणत्या पार्टवरती आपण जास्त भर दिला पाहिजे याचा एक अंदाज येतो. आणि प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जातात हे एकदा तुमच्या लक्षात आलं की तुम्ही काय करता की इथं प्रश्न तयार होऊ शकतो, ह्या भागावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, हा एक अंदाज तुम्हाला यायला लागतो. तर ही यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. आता कंबाईंड गट ब परीक्षेसाठी मी आपल्या सर्वांना राज्यशास्त्र हा विषय शिकवणार आहे. राज्यशास्त्र विषय हा राज्यसेवेसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे आणि MPSC कडून घेतल्या जाणाऱ्या ज्या विविध परीक्षा आहेत त्या सर्वांसाठी सुद्धा हा जास्त वेटेज असलेला एक महत्त्वाचा विषय आहे. दुसरं, हा जो विषय आहे या विषयावर जर तुम्ही जर लक्षपूर्वक प्रयत्न केले तर तुमचे मार्क्स कमी होणार नाहीत. म्हणजे शुअर शॉट तुम्हाला मार्क्स मिळवून देणारा हा सब्जेक्ट आहे. बघा, तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला तर पूर्व परीक्षेला एक साधारण 100 पैकी 12 ते 15 क्वेश्चन्स जे आहेत ते राज्यशास्त्र किंवा राज्यघटना आणि पंचायत राज ह्या दोन्ही विषयांवरती मिळून असतात. त्यामुळं यातल्या बेसिक कन्सेप्ट काय आहेत आणि याच्यामध्ये बरंचसं पाठांतर सुद्धा आहे. म्हणजे तुम्हाला दोन्ही गोष्टी कराव्या लागतील. तिसरी गोष्ट, तुम्हाला हा विषय समजून घेताना करावा लागेल की तुम्हाला हा विषय कोरिलेट करून जास्त लक्षात राहू शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही ग्रामपंचायतचा अभ्यास करताय, पंचायत राजमधला हा एक महत्त्वाचा विषय आहे. तर तुम्ही तुमच्या गावची ग्रामपंचायत आठवू शकता. ग्रामपंचायतमध्ये कोण सदस्य आहेत, ग्रामपंचायतमध्ये कोण सरपंच आहेत, ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच कोण आहेत, किती सदस्यांची आपली ग्रामपंचायतची जी काही बॉडी आहे ती आहे. तुम्ही पंचायत समिती हा घटक अभ्यास आहे तर तुमचा पंचायत समितीचे सदस्य कोण आहे, तुमच्या तालुक्यामध्ये पंचायत समितीचे सदस्य किती आहेत, त्याच्यामध्ये बहुमत किती सदस्यांना लागतं, किंवा त्याचे प्रशासकीय अधिकारी BDO आहेत, ते BDO कोण आहेत, त्यांचं नाव काय आहे, हे सगळं जर तुम्ही कोरिलेट केलं तर तुम्हाला ते जास्त चांगल्या पद्धतीनं लक्षात राहू शकतं. तुम्ही विधान परिषद विधानसभा अभ्यासताय तर आपले विधानसभेचे सदस्य कोण आहेत, आपल्या भागातून एखादा सदस्य विधान परिषदेवर निवडून गेलेला आहे का, हे तुम्ही जर कोरिलेट केलं तर ते चांगल्या पद्धतीनं लक्षात राहू शकतं. दुसरं, तुम्हाला तुलनात्मक अभ्यास याच्यामध्ये करावा लागेल. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी संसदेच्या आहेत त्याच तुमच्या विधानसभेला लागू आहेत, बऱ्याचशा गोष्टी राज्यसभेच्या आहेत त्याच तुमच्या विधान परिषदेला लागू आहेत. याच्याशिवाय इंग्लंडची संसद आणि भारताची संसद, अमेरिकेचं विधिमंडळ किंवा त्यांचं जे कायदेमंडळ आहे ते, आणि भारताचं कायदेमंडळ, असं सुद्धा तुम्हाला तुलनात्मक अभ्यास केला तर ते जास्त प्रमाणात लक्षात राहील. तर आपण ह्या ज्या कन्सेप्ट्स आहेत ह्या ती डिटेलमध्ये पाहणार आहोत. राज्यशास्त्र हा विषय मी कंबाईंड गट ब परीक्षेसाठी शिकवणार आहे आणि शिकवणं हे माझं पॅशन आहे. मी 5 वर्ष शिक्षक होतो. मला असं वाटतं की शिकवणं याच्यापेक्षा दुसरा जगात कुठलाही मोठा आनंद नसतो. त्यामुळे मला निश्चित खात्री आहे की हे जे काही राज्यशास्त्र विषय आहे हा सर्वांना समजेल आणि सोपा जाईल याची मला खात्री आहे. आपण पहिल्या लेक्चरमध्ये लवकरच भेटणार आहोत. धन्यवाद.